नसरापूर घटनेतील पीडित मुलीचा मृत्यू हा ऑस्फिक्सियामुळे झालेला आहे। शवविच्छेदन अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। ऑस्फिक्सिया म्हणजे श्वास कोंडणं। याच कारणानं चिमुरडीचा मृत्यू झालाय। नराधमांना तोंडामध्ये सॉक्स कोंबल्यानं चिमुरडीचा श्वास हा कोंडला गेला। चिमुरडीच्या अंगावर जखमा आढळून आलेल्या आहेत। अहवालातून ही माहिती समोर आली आहे। ऑस्फिक्सिया म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद होऊन श्वास घेण्याची प्रक्रिया बिघडणं। यामुळे मेंदू इतर अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। व्यक्तीला जीव घेण्यात धोका निर्माण होतो। आणि या ऑस्फिक्सियामुळेच या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। नसरापूर घटनेमधल्या पीडित मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स कोंबला गेलेला होता। त्याच्यामुळे तिचा श्वास हा गुदमरला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला। तिच्या शरीरावर तिच्या छातीवर व्रण देखील आढळलेले आहेत। अहवालामधून ही माहिती समोर आलेली आहे। अतिशय थरकाप उडवणारा हा अहवाल जो आहे तो म्हणावा लागेल। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, नसरापूर घटनेमध्ये ज्या पद्धतीने ही घटना घडली आणि त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत। या घटनेसंदर्भात आता ससून रुग्णालयाचा जो काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो आता पुणे पोलिसांना सादर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये या चिमुकलीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे आणि कशा पद्धतीने या चिमुकलीचा जीव या नराधमाने घेतलेला आहे हे देखील या अहवालातून आता स्पष्ट झालेलं आहे। त्यासोबतच या चिमुरडीच्या अंगावरती काही जखमा देखील असल्याचं या अहवालातून आता स्पष्ट झालेलं आहे। आणि हा जो काही अहवाल आहे तो पुणे पोलिसांनी आता त्या संदर्भात कारवाईला सुरुवात केलेली आहे। या संदर्भात पुणे पोलिसांनी आणखीन एक महत्वाची जी काही घडामोड म्हणता येईल, अर्थात या संपूर्ण केसमध्ये सरकारी वकील नेमकं कोण असणार आहे ती देखील चर्चा सुरू झालेली आहे। ऍडव्होकेट अजय मिसर यांचं नाव आता पुढे येताना दिसते। 3 नावं ही राज्य सरकारला पुणे पोलिसांकडून पाठवण्यात आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत एका नावावरती निश्चिती होण्याची शक्यता आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।